तर मित्रांनो नमस्कार. आज गेलो होतो मी तांदळीला माझ्या मित्राच्या इथं. आज होतं त्यांच्या बहिणीसाठी येणार होते आज पाहुणे. तर हे लहान लहान पाहुणे पण आले होते त्याच्या घरी. मस्त चिमुकले लहान लहान पोरं इथं खेळत होते आणि रामभाऊ दाखवत होते त्यांना आपले ब्लॉग. तर यांना म्हटलं पाहून घ्या, आपले ब्लॉग असतात, मी घेतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये. हे पोरं म्हणत ठीक आहेत. तर मग बसलो इथं. पाहुणे पण आले होते काही आणि आम्ही पण वाट पाहत होतो बाकीचे पाहुणे याची. आणि हे लहान मुलं मस्त इथं मस्ती करत होते. भयानक खुस्ते चालू होते आणि आणि हातगडी इतका डेंजर होता. बिना गाण्याचा नाचत होता. फक्त याला म्हटलं एकदा नाच की बस चालू होऊन जात होता डायरेक्ट. आणि एकटाच नाचत होता बिना गाण्याचा मस्त. याला म्हटलं डॉक्टर आले की बातच पाहून निघून जात होता मंडपाच्या. आणि मित्र मग घेतले मी काही मंडपचे व्ह्यू आणि कार्यक्रमाचे व्ह्यू. तर ते तुम्हाला शेवटून दाखवणार आहे मी. आणि नंतर गेलो, इथं चालू होता स्वयंपाक आणि इथं सर्वजण बनवत होते स्वयंपाक. आचार्य आले होते, भाजी वगैरे झाली होतं, फक्त इथं पोळ्या बनवणं चालू होत्या. भाजी आणि वरण भात बनवून रेडी होतं. आणि नंतर आले होते पाहुणे आणि बसले पण होते. मग इथं आलो होतो आम्ही भाजी आणि वरण काढण्यासाठी. आणि ओमभाऊनं काढली मस्त भाजी बकेटमध्ये. आणि नंतर घेतले आपण द्रोण हाती, कारण की आता बसणार होते पाहुणे मंडळी जेवण्यासाठी. नंतर दिला आम्ही आवाज पाहुणे मंडळींना, दिलं बसून. आणि आमच्या मित्रमंडळीनं घेतलं होतं प्रत्येकाने जेवणाचं एक एक ॲटम हाती आणि दिलं मस्त वाळून सगळ्या पाहुण्यांना. आणि बसले होते पाहुणे मंडळी पूर्ण जेवण करण्यासाठी. आणि आम्ही पण बसलो मग वाट पाहत जेवण कधी भेटते कधी भेटते. आणि हे आपले 2 मित्र भेटले होते तांदळीचे. नंतर जायचं होतं आम्हाला सर्वांना जेवण करण्यासाठी. मग काय बसलो आम्ही पंक्तीत जेवण करण्यासाठी. आणि जे जेवले होते आधी त्यांनी वाढलं मग आम्हाला. आम्ही बसलो पंक्तीत आरामात मस्त सगळे मित्र. आणि आज जेवणामध्ये होतं वांग्याची भाजी, वरण भात, पोळी आणि सॅलेड अँड प्लस जिलेबी. मित्र फायनली जेवण वगैरे झालं आणि आलो बाहेर. मग नंतर जायचं होतं आपल्याला घरी. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढं कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.